सो लेट्स स्टार्ट दी विजय हजारे ट्रॉफी शो। म्हणजे विजय हजारे ट्रॉफी नाम है उसका, मतलब वो टूर्नामेंट का अपन विजय हजारे शो बोलेंगे आपण। खतरनाक केला तो शो, एवढा खतरनाक की त्याची लिमिट नाही. नॉन कमिटल प्लेयर ज्यांची कमिटमेंट नव्हती की 2027पर्यंत खेळणार नाही खेळणार, त्या प्लेयरनं आज मॅच रोंधून टाकली, वन साइडेड खैचून टाकली. त्या मॅचमध्ये काही जीव नाही ठेवला, काहीच जीव नाही ठेवला. एवढी वन साइडेड मॅच ते करून टाकली. आणि एक गोष्ट अशी आहे की डोमेस्टिकचे जे प्लेयर्स आहे कोणते, बॅट्समन नाही बॉलर, जे की दिल्लीच्या अपोजमध्ये खेळू राहिले ते, जे की मुंबईच्या अपोजमध्ये खेळू राहिले ते तर यार तीनचं तर लय खराब काम झालं आज. कसं आहे माहिती आहे काय, बॉलर आहे, नवीन नवीन बॉलर आहेत, त्यांचा जो कॉन्फिडन्स असते तो नावाचा प्रकार तो ते यांना खतम करून टाकला. आज विराट कोहली रोहित शर्मानं विजय हजारे ट्रॉफीमध्ये आग लावून टाकली, रक्त काढून टाकलं, रक्ताच्या उलट्या बंबाळ करून टाकल्या सगळ्यांना. अबे एवढे खतरनाक रन नसतात मारत. अबे सेंचुरी किती गेल्या रोहित शर्मा, रोहित शर्मा सेंचुरी, विराट कोहली सेंचुरी, ईशान किशन, देवदत्त पडिक्कल 22 सेंचुरी आल्या. 22 सेंचुरीज, एकानं तर 200ही केले. आणि गुगलला स्वतः ट्विट करायला लागलं की बाबा सगळेजण आंध्रा दिल्ली टाकू राहिले. त्याने चालून दिली ते गुगलला मॅच की हे भाई देखो तुम स्कोअर. ते एवढा खतरनाक क्रेज होता आज. हे मॅच लाईव्ह नव्हत्या, फुटेज म्हणजे लाईव्ह ब्रॉडकास्टिंग नव्हती याची, तर हे सगळे लोक गुगलवरच पाहत होते 10 वेळा. मी 50 वेळा पाहिलं. तर या मॅचची मजा आली. मुंबई वर्सेस मी वर्सेसमध्ये विसरलो कोण आहे, तर फक्त मला माहिती आहे दिल्ली विराट कोहली, मुंबई रोहित शर्मा, झारखंड ईशान किशन. तर असे गेम चालत होते यांचे. रिंकू सिंगही होता, देवदत्त पडिक्कल होता, लय जण होते आज खेळणारे, भयंकर भक्कम जण होते आज. ऋषभ पंत त्या बिचाराची बारी आली, पण आली चालली गेली, काम आहेत काय झालं. ती शेवटी 2-3 विकेट्या पडल्या, नाही तर तेवढ्या नसत्या पडल्या, घंटा फरक नाही पडला, कारण की 10-20 रन पाहिजे होते, बाकी एवढे नव्हते पाहिजे. त्याच्यात विकेट्या पडल्या म्हणून तेवढ्या दिसू राहिल्या, नाही तर पडल्या नसतं तर काही दिसलंही नसतं. पण आज जे केलं त्याला ब्रुटॅलिटी, एकदम ब्रुटल मारणं म्हणतात त्याला, की जे समोरचे बॉलर्स आहेत त्यांची तर यार त्यांचा तर कॉन्फिडन्स खतमच करून टाकला यांना आज. म्हणजे समोरच्या टीमनं म्हणा की नाही आम्ही नाही खेळत, आणि येणले तर बिलकुल नका आणजा तुम्ही या डोमेस्टिक खेळायला, विजय हजारे वगैरे खेळायला. खरंच प्लेअर म्हणन भाई असं, बॉलर तर म्हणनच. कारण की कसं आहे माहिती आहे काय, हे बॉलर समजा आता हे दोघं नसते, रोहित शर्मा विराट कोहली, यांच्यात एक दुसरे प्लेअर असते, यांना तिला आउट केलं असतं. नाही आउट केलं असतं 50वर आउट केलं असतं, 70, 80, 90. भाई जे तडीनं मारलं रोहित शर्मा, 177च्या स्ट्राईक रेटनं खेळू राहिला तर ODIमध्ये 177च्या स्ट्राईक रेटनं. विराट कोहली 100च्या खाली नाही आला. आताही पाहून घ्या, विराट कोहली नाही आला 100च्या खाली. म्हणजे मिनिमम जास्त असं विराट कोहलीचा, मला तसं जेवढं जास्त आठवत नाही पण थोडंफार आठवते, तर विराट कोहली मिनिमम 100च्या तर वरतीच खेळला. रोहित शर्मानं तर बापरे बाप आग अंगारात लावून टाकली. एक गोष्ट सांगायची होती की जी जयस्वालची जी सेंचुरी होती ODIमध्ये पहिली, त्या सेंचुरीचं क्रेडिट जेवढं जयस्वालला आहे तेवढं विराट कोहलीला आहे, तेवढंच रोहित शर्माला आहे. ते सेंचुरी होणार नव्हती, जयस्वाल भाई आऊट होणार होता, गॅरंटी होती. कारण की त्यांना भावनं प्रेशर एवढं घेऊन घेतलं होतं, बॉल एवढे घेऊन घेतले होते, रन काही नव्हते, बॉल घेऊन घेतले होते. त्यावेळेस रोहित शर्माने त्याला सांभाळलं, तू बेटा तू तुझे बॉल घे, तुझे टाईम घे, आऊट नको उभा राह, रन बनून जातील, स्कोर बोर्डचं मी पाहून घेतो. आणि रोहित शर्मानं ॲज अ सिनियर प्लेअर जे करायला पाहिजे होतं तेच केलं. आणि इथंही सेम एक्झॅक्टली सेम. याच्यासोबतचा कोणतरी होता, त्या प्लेअरचं नाव ओपनर, त्याचेही रन नव्हते निघत, तो फक्त बॉल घेत होता, स्कोअर काढत सगळा गेम रोहित शर्माने खेळला, सगळा गेम ओपनरमध्ये. याला म्हणतात भाई सिनियर प्लेयर आणि हे पाहिजे असते. विचार करा, तिकडे रोहित शर्मा सेंचुरी मारला, ईशान किशनची एक खासियत अशी आहे की त्यानं 6 नंबरवर येऊन सेंचुरी मारली. आणि भाई
320च्या स्ट्राईक रेटनं त्यानं सेंचुरी मारली. 320च्या 35-36 बॉलमध्ये त्याची सेंचुरी होती. म्हणजे बाहुले स्क्वॉडमध्ये नाही यायचं आहे, बाहुले प्लेइंग 11मध्ये यायचं आहे की चच्चा ॲज अ बॅकअप विकेट किपर नाही. जर मला ओपनरला जागा नसेल तर मी फिनिशिंगही करू शकतो. 35 बॉलमध्ये जर तुम्ही ओडियामध्ये सेंचुरी मारसाल तर मग आणि तुम्हाला माहीत आहे 35 बॉलमध्ये सेंचुरी मारून झारखंड ती मॅच तरी हारली. 418 रनाचं टार्गेट पहिल्यांदा चेस झालं असं नाही. 418 रनाचं टार्गेट झारखंड तरीही हारली. किती खतरनाक म्हणत आहे तुम्हाला सांगून द्या. तो बावल्या डोक्याचा असं बनायला नाही पाहिजे. पण हा आपला माणूस एक आहे, तो एक खिलाडी आहे. तो जरासा म्हणजे तो खसकेला आहे. तो जेव्हा मारते तेव्हा तो भागते की मारू राहिला का काय करू राहिला, समोरच्या बॉलरचा जीव घेऊ राहिला. वैभव सूर्यवंशी 84 बॉलमध्ये 190 रन. अरे मेला भाई आफत. 84 बॉलमध्ये 190 रन. तुम्हाला इमानदारीने गोष्ट सांगू का, मला हे पाहिल्यावर फक्त एक आठवण येऊ राहिली की हे पारी फायनलमध्ये पाहिजे होती एशिया कपच्या. बस पण जाऊ ते झालं. एशिया कप आहे, एवढं काही हे नाही, आपण काही एवढं मोजत नाही त्या गोष्टीला. नाही एशिया कपले कोण मोजते भाई. अरे हे समजा गंभीरनं तर म्हटलं आय एम अ सेम गाय. याच्या पहिल्याच्या तर म्हटलंही नव्हतं की हे तर मुतून फेकून देत होते हे एशिया कप वगैरे वगैरे. हे तर हुंगतही नव्हते हे लोक. एशिया कप तर हुंगलंही नाही बाबा कोण. 1 सायडेड मॅच श्रीलंकाला हरवलं कुत्र्यासारखं. कोण पाहिली ती मॅच? मी ते हायलाईट पाहत असतो कधी कधी जेवण करताना. वाटते पण यार काय थुकेल मॅच होती ती. इमानदारीने सांगा, सिराजनं ते मॅच 1 सायडेड फेकून दिली ती. म्हणजे निघळून फेकून दिली ती, खाऊन टाकली ती मॅच एकट्यानं. देवदूत पडिक्कल 118 बॉलमध्ये 147 रन. ईशान किशन 39 बॉलमध्ये 125 रन. रोहित शर्मा 94 बॉलमध्ये 155 रन. विराट कोहली 101 बॉलमध्ये 131 रन. आणि हा जल्लाद वैभव सूर्यवंशी 190 रन काढले त्यानं. 190 रन 84 बॉलमध्ये. अवे 400 जाऊ द्या, 500 क्रॉस केले त्यानं. ओडीआय मध्ये 500 क्रॉस. बिहार एवढं नसते मारत दादा. का तुम्ही काय जीव घेऊ राहिले का लेकराचा का बॉलरचा? त्या तो झोपत नाही भाई. तो बॉलर मजाक नाही करत. जो हाती लागला तो झोपत नाही. कुत्र्यासारखं मारलं म्हणतात त्याला, कुत्र्यासारखं मारलं. याला डेंजर मारलं भाई, भयंकर मारलं. धू मारलं कुत्र्यासारखं. धू मारलं यार. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू राहिलो मी, विराट कोहली यांना तो न्यूझीलंडवाल्यानं स्क्वॉड आणला. तो चांगला आहे, ठीकठाक स्क्वॉड आहे. मी पाहिला नाही डबल, पण मी सांगू राहिलो ठीकठाक चांगला स्क्वॉड आहे तो. पण एक गोष्ट सांगू राहिलो, तो जो स्टेप आउट करू मारू राहिला, जो तो निघू मारू राहिला भाई साहेब, त्याने एक सरळ गोष्ट समजू राहिला. तो पाहून राहिला पिच कोणती आहे, तो पाहून राहिला बॉलर कोणता आहे ना. तो विसरला त्याची कमजोरी काय आहे. तो विसरून गेला त्याची कमजोरी काय आहे. जो 6व्या स्टंपवर तो बॉल लागत होती, एज लागून कव्हर ड्राईव्ह मारायला जात होता, तो बॉल स्लिपवर किंवा विकेट किपरपाशी जात होता, सब विसरून गेला. तो मारू राहिला भाई. तो एवढा कुत्र्यासारखा मारू राहिला की तो पाहून राहिला. रोहित शर्माने सेंचुरी शॉर्ट मारून केली, त्याचा काही विशेष नाही आहे. स्ट्रेट ड्राईव्ह मारून केली त्यानं. पण विराट कोहली हा माणूसला खवळलेला आहे भाई. एवढा खवळला येणं, एवढ्या इगोवर घेतली गोष्ट की त्याची लिमिट नाही. जर हा इगो, जर हे कांड यांना पहिले केलं असतं ना बॉर्डर गावस्करच्या याच्यात, तर मजाक नाही करत. ऑस्ट्रेलियावाल्यांनी तर खोदून काढलं असतं यांना, खोदून. मग नसतं पाहिलं यांना कोण आहे. मग यांना चालू केली असती T20. आणि ते बेटा खतरनाक ओडीआय तर खेळलेच असते टेस्टमध्ये. खरंच मजाक नाही करत ती. तो मॅचचा पहलू मग लय वेगळा असता. पण इन रियालिटी बॉर्डर गावस्कर आपण यासाठी हरलो कारण की आपले मॅक्झिमम सगळे प्लेयर आउट ऑफ फॉर्म होते. सगळे प्लेयर, एक नाही सगळे.
मी तुम्हाला प्लेयर सांगून देऊ शकतो कोण कोण होते त्याच्यात. जयस्वाल, मी पण लिहू राहिलो ना. जयस्वाल, रोहित, KL, विराट, 5 नंबर पंत, 6 नंबर जडेजा, 7 नंबर NKR नीतीश कुमार रेड्डी, 8 नंबर वाशी, 9 नंबर सिराज, बुमराह 10 नंबर. 11वा नंबर कोण होता? आज कधी ॲश होता, कधी काय माहीत कोण होता, पण मॅक्झिमम बॅटिंग लाईनअप हेच होतं. आणि इन रियालिटी चेक दिलं तर हे सगळ्या कुठं ना कुठं आउट ऑफ फॉर्म होते. आणि जे गिलही होता, गिल पण होता नंबर 3वर. त्याच्यात सगळेजण कुठं ना कुठं आउट ऑफ फॉर्म होते, समजले. म्हणून ते आपण ते बॉर्डर गावस्कर आपल्या अंगावर बसली. नाही तर बेटा, जर हे खवळणं, हे जर इगोचा गेम, हे जर गंभीर वर्सेस रोको जर पहिले झालं असतं, मग ऑस्ट्रेलियाला आग लावून टाकली असती. मग नसतं पाहिलं समोर कोण आहे. मग तो कुत्र्यासारखं मारू मारू हालत खराब करून टाकली असते त्यांची. की बेटा आमची जण चुकी झाली, आम्हाला प्लीज सोडून द्या त्यांना, असं वाटलं असतं आपल्याला. इगो माणसापासून काही करू शकते भाई. आणि हे जे खेळलं ना आता, हे लय बत्तर खेळलं बाबा. सूर्यवंशीनं 36 बॉलमध्ये सेंचुरी मारली. हा नाव ईशान किशन, 33 बॉलमध्ये सेंचुरी मारली. हा एक गानी म्हणून प्लेयर आहे, गानी. 32 बॉलमध्ये सेंचुरी मारली, 32 बॉलमध्ये भाई. बॉलरचे जीव घेऊ राहिले का भाई तुम्ही? बद झालं यार, एवढं नसते करत. नाही मजाक नाही करू राहिलो, खरंच एवढं नसते करत. कुत्र्यासारखं मारलं. हा एक आहे स्वास्तिक सलाम म्हणून, यानं आज 200 रन मारले 169 बॉलमध्ये. 212 रन, 212 रन 169 बॉलमध्ये, 21 4 8 सिक्सेस. बहुत बढ़िया भाई, बहुत बढ़िया. याला म्हणतात खेळणं. मजा आली. नाही इन रियालिटी यार मी लय खुश आहो. बिलकुल लय मजा आली. असंच झालं पाहिजे. पण जे आज जे झालं विजय हजारे डोमेस्टिकमध्ये इंडियाच्या ओरी, बाप रे बाप, याच्या पहिले झालं तर असं काही. सगळेजण सेंचुरीज मारू राहिले, त्याच्या खाली तर कोणी बोलूही नाही राहिलं. काय म्हणा बा, काय नाही. आता तुम्ही का यार, म्हणजे दरवाजे तोडू मारू राहिले. आणि हे जे भटलं होती ना, काढली होती ना अकळ, की बा सगळ्यांना डोमेस्टिक खेळायला लागन, सगळ्यांना विजय हजारे हे ते डोमेस्टिक तर खेळायच लागते, की तुम्ही किती कोणी असो. नाही. आणि मग मी पाहतो तुम्ही टीममध्ये कसे राहायचा, तर दादा खोदून ठेवली यांना. एवढ्या हिशोबानं खोदली की त्याची लिमिट नाही. आणि तुम्ही घंटा काही नाही करू शकत आता. तुम्ही काहीच नाही करू शकत आता. तो एवढा खतरनाक खेळू राहिला, बेकार. म्हणजे त्याला तोड नाही आहे तुमच्यापाशी. आता तुम्ही काय करसान मला तुम्ही ते सांगून द्या. तुम्ही डोकं आपटसान ते सांगू. आणि एक न्यूज येईल स्प्रेड होऊ राहिली, मला खरंच माहीत नाही खरी आहे खोटे. मी त्याच्यावर पाहिलंही नाही डबल, फक्त मी ते वाचली. आणि ती न्यूज अशी होती की श्रेयस अय्यरला ODIचा कॅप्टन हे केलं आहे, अपॉइंट केलं, गिलने ड्रॉप करून. काय माहीत नाही, खरंच माहीत नाही, मला माहीत नाही. पण जर इन रियालिटी असं जर खरं असेल, कोणाला माहीत असेल न्यूज खरी आहे ODI, थोडं सांगून द्या, हेल्प होऊन जाणार बस, आणखीन काही नाही. आणि एक आणखीन गोष्ट आता झाली की असं जर हे पॉलिटिक्स काढली 2 मिनटासाठी, तर मी हे न्यूज काय माहीत कुठेतरी वाचली, आजच वाचली, पण एवढं माहीत आहे की जर हे पॉलिटिक्स काढली तर मग ODIचा कॅप्टन नेक्स्ट श्रेयस अय्यर झाला असता, टेस्टचा ऋषभ पंत झाला असता, आणि थर्ड फॉर्मॅट T20चा हार्दिक पांड्या झाला असता. पण गंभीर भैया अपने बंकू भैया डोमेस्टिक बाबा खतम करून टाकला यांना. डोमेस्टिक काही ठेवला नाही यांना, कुत्र्यासारखं मार. हो यार, एवढं नसतं महाराज यार, म्हणजे माणसाचा जीव हातात हलून जाईल एवढं मारत असतात. आणि तुम्हाला माहिती आहे रोहित शर्मा आणि विराट कोहलीची म्हणून राहिलो मी,
रोहित शर्मा आणखी त्याची एक ओपनर आहे त्याचा तो एक सेकंड आहे यार, मी हे काढला आहे फोटो. यांची पार्टनरशिपही बढिया चालली. यांची पार्टनरशिप चालली रघुवंशी आहे. हां, ए रघुवंशी आहे कोणी, मी विसरलो नाव. हां, तर यांची पार्टनरशिप माहीत आहे, 188 बॉलमध्ये 141 रनची पार्टनरशिप चालली यांची. 188 बॉलमध्ये 141 रनची पार्टनरशिप. त्याच्या पार्टनरशिपचा व्ह्यू कसा होता एक सेकंड सांगून देतो. 58 बॉलमध्ये 38 रन रघुवंशीचे होते. कोई ना भाई, कोई ना, डबल बना लेंगे अपन, कोई प्रॉब्लेम नाही आहे. आणि याच्यात 60 बॉलमध्ये 98 रन रोहित शर्माचे होते. 60 बॉलमध्ये 98 रन. एवढा गरम खेळू राहिला होता भाई तो. आणि मग त्याच्यानंतर तो रघुवंश आउट झाला. मग एम ए खान आलता कोणी. रोहित शर्मा आणि त्याची या एम ए खान या प्लेअरची पार्टनरशिप 58 बॉलमध्ये 85 रनाची पार्टनरशिप चालली. मग याच्यात रोहित शर्मानं 34 बॉलमध्ये 57 रन दिले काढले. आणि एम ए खाननं 24 बॉलमध्ये 25 रन. म्हणजे ऑलमोस्ट एकदम खतम. ऑलमोस्ट यांना मॅच खतम करून टाकली. कोणाकोणा मॅच खतम करून टाकली. विराट कोहलीनं मॅच खतम करून टाकली, रोहित शर्मानं मॅच खतम करून टाकली. हार्डली 10-20 रन कमी असताना हे आउट होऊन गेले, विराट कोहली, रोहित शर्मा. नाही तर हे तर नॉट आउट झाले असते. आणि जरी नॉट आउट झाले असते तर यांना तर मग बाबा नॉट आउट जरी आले असते, अरे देवा, ते तर सगळ्यात खतरनाक गोष्ट झाली असती. मग त्याच्यापेक्षा खतरनाक गोष्ट कोणतीच नाही झाली. या वैभव सूर्यवंशीला जरा आठपा भाई. हा माणूस हा आवरून नाही राहिला. किती छक्के मारले त्यानं माहिती आहे काय? 15 छक्के. मजा आहे का भाई, 15 छक्के. अबे पुरी टीम नाही मारत, पुरी टीम. बाबर आझमचे 15 छक्के. 12-13 मॅचमध्ये टोटल मिळून 15 छक्के मारते बाबर आझम. मोहम्मद रिजवान, बाबर आझम 12-13 मॅचमध्ये टोटल मिळून 15 छक्के मारते तो. आणि तुम्ही राजे हो, तुम्ही एका मॅचमध्ये मारू राहिले एवढं नसतात करत. कसा आहे तो बिचारा समोरचा बॉलर, तो जीव खाऊन जाणार. तो म्हणून तो त्याच्या तोंडातून रक्त येऊन जाणार. ना दादा, असं नसतात करत, एवढं गंद नसतात मारत. तो आज तर खतरनाक होता भाई. विजय हजारे ट्रॉफी आज जे चालली, दी विजय हजारे शो. मी तर हे टायटल टाकू शकतो, टाकणार वाटते, दी विजय हजारे ट्रॉफी शो. हा शो तर शोपेक्षा कमी नाही आहे. अनेक ते मी एक व्हायरल पोस्ट पाहिली, ती दाखवू काय? नाही दाखवून मी उद्या लागेल तर संध्याकाळच्या टाईमने मी डबल व्हिडिओ बनवतो त्यावेळेस. त्याच्यात होतं काय माहिती आहे, एशिया कप अंडर 19 विनिंग टीम आहे ना पाकिस्तान, ते त्यांच्या PM सोबत उभे होते, प्राईम मिनिस्टर सोबत फोटो काढून राहिले ते. काय साठी म्हणे, एशिया कप अंडर 19 फायनल जिंकली तर प्राईम मिनिस्टर. अभे तुम्ही वर्ल्ड कप नाही जिंकली ना, T20 ना ODI, प्राईम मिनिस्टर सोबत हे समजून राहिले यांना वर्ल्ड कप जिंकलं. अरे देवा, एवढे रिकामे आहे का बे तुम्ही? बरं आहे बा, बरं आहे तुमचं. म्हणजे काय म्हणू शकता, अजून तुम्हाला काहीच नाही म्हणू शकत. पण मजा आली भाई आजची तर एक नंबर. म्हणजे एवढ्या न्यूज आज यांच्या पाहू थकलो नाही मी. पाहताना मजा येऊ राहिली. दी विजय हजारे शो यार, एक नंबर, बहुत बढिया. एक नमुना आहे आकिब जावेद म्हणून. पाकिस्तानच्या नावानं समजलं अशी. आय एम गेटिंग कॉल्स फ्रॉम इंडिया टू ट्रेन देअर फास्ट बॉलर्स, असं त्याचं म्हणणं आहे. मला कॉल येऊ राहिली इंडियातून की बा आमच्या फास्ट बॉलरला ट्रेन करा. आकिब जावेद. हरभजन सिंग काय म्हणते म्हणा त्याचा रिप्लाय, भाजी क्यों मजाक कर रहे हो, आपके अपने प्रीमियम बॉलर तो पीट रहे हर दुसरे दिन. बरोबर आहे, काही नाही चुकलं भाई. हे ना लय चांगल्या भाषेत रिप्लाय दिला, नाही तर याच्याहून खराब भाषेत रिप्लाय दिला जाते, पण जनरली चांगल्या भाषेत दिला. आणि तुम्हाला माहिती आहे काय, रोहित शर्माच्या मॅचमध्ये एक सेम प्लेअर आहे, विकेट किपर होता वाटते तो. वाटते सही, मी थोड्या क्लिप्स पाहिल्या त्यांना समजून वाटू राहिलं की विकेट किपर होता तो. अबे तो सेम रोहित शर्मा दिसू राहिला.
एका फील्डवर 2 रोहित शर्मा दे भाई साहब जे दिसू राहिला. आणि आता नाही काय काय क्लिपले व्हायरल चालली रोहित शर्माची चालली, विराट कोहलीची नाही, रोहित शर्मा चालली. नाही नाही भाई, त्याची चालली विराट कोहली. यार कशा गोष्टी करता यार. पण सध्याची जी क्लिप सांगू राहिली तिथं ऐकून घ्या. रोहित शर्माची एक नाही काय क्लिप व्हायरल चालली, त्याच्यात असं होतं की रोहित शर्माने क्राऊडवाला विचारलं की वडापाव खाता काय. तो म्हणते नाही भाऊ. भाई डेडिकेशन, भाई डायटिंग इसको बोलते भाई 2027 वर्ल्ड कप गेलं म्हणतात. पण आजचा दिवस चांगला गेला, मजा आली. आता नेक्स्ट मॅच काय माहीत कधी आहे. आय होप यार लवकर मॅच येऊन जाओ. म्हणजे कसं आहे माहिती काही दिवस नाही घडू राहिले. नाही असं नाही की बा बोलायला टॉपिक नाही आहे, बोलायला टॉपिक लय आहे. मी दररोज काही टॉपिक आणू शकतो आणि मी कायच्यावरही बोलू शकतो, असं मग काही विषय नाही आहे. पण मजा आला, क्रिकेट असली तर मजा येते यार. इंडियन टीम आणि असं एक सेकंड मला ते एक सिरियस टॉपिकवर बोलायचं आहे. एक ती न्यूज आली ती सहज की बा बुमरा आणि हार्दिक पांड्याला रेस्ट देऊ राहिले इंडिया वर्सेस न्यूझीलंडच्या T20 सिरीजमधून. काय माहीत खरी आहे खोटी आहे माहीत नाही, फक्त ऐकली मी बस जस्ट. आणि सिरियस न्यूज ऐकून घ्या आता. सिरियस न्यूज आहे सूर्यकुमार यादवबद्दल, कॅप्टन्सीबद्दल. सूर्यकुमार यादव जर हे T20 वर्ल्ड कप हारो या जितो, त्याच्या हातून हे कॅप्टन्सी जाणार आहे. चान्सेस आहे, कारण मी न्यूजला कडक जागेवर ऐकली, कडक 2-3 जागेवरून ऐकली. तर काम आहे जर हा जिंकला वर्ल्ड कप तरीही याच्या हातून ते कॅप्टन्सी जाणार आहे, ते जाणारच. काय यार, जिंकल्यावरही जाणार आहे कॅप्टन्सी, मग काय म्हणू शकतं याच्यावर. काही ना काही दगडं पडू राहील त्याच्या कॅप्टन्सीवर, एवढी गोष्ट आहे. पण सध्या तर नाही आहे, पण हे T20 वर्ल्ड कप झाल्यानंतर आहे. तर पाहू आपण काय आहे. तर पण मी एक कारण म्हणजे कारण तुमच्या सांगून ठेवू राहिलो की बा असं असं होऊ शकते काही. नाही होप सो गेलं नाही पाहिजे कॅप्टन्सी. व्हायला चांगला प्लेअर आहे भाई सूर्यकुमार यादव. यार नाही आहे फॉर्म इन रिॲलिटी. रन काढणं लय गरजेचं आहे, समजू राहिलं दिसू राहिलं. काढूनही येईन सूर्य रन, पण कधीपर्यंत यार. 1 वर्ष झाले रन नाही, 1 वर्ष. सूर्यकुमार यादव म्हटलं मला माहीत आहे सूर्यकुमार सॉरी यार, थोडा गळा प्रॉब्लेम देऊ राहिला. सूर्यकुमार यादवनं म्हटलं की यार ज्या दिवशी मी फुटन त्या दिवशी माहीत आहे. पण कसं आहे माहीत आहे काय, खूप वेळ झाला यार. रन पाहिजे पाहिजे तर पाहिजे असते यार. ठीक आहे. तर हे आजच्या गोष्टी होती दी विजय हजारे ट्रॉफी शो. आणि नॉन कॉमेडियल प्लेयर फक्त हे तर बंबू देऊ राहिले भाई, हे नाही सोडू राहिले. आता आता हे सोडतील काय यार, कशा गोष्टी करतो. एवढं गंदा मारणं नाही पाहिलं. आणि त्या जे बॉलरचा कॉन्फिडन्स होते समोरच्या याचे, त्यांची पुरी बँड वाजून टाकली आणि ट्रॉफीला पुरं आग बबुला करून टाकलं. तर अशी झाली आजची विजय हजारे ट्रॉफी. आज कमीत कमी नाही नाही म्हणता म्हणता 22 सेंचुरी आल्या, 22 सेंचुरीज. मजा आली मजा आली मजा आली मजा आली. तो चलो हा व्हिडिओ मी इथंच एंड करतो. मी आता अपलोड करणार किंवा सकाळी करणार, पण करणार तसंच आहे, एवढी ती गॅरंटीच आहे. तो चलो बाय बाय बाय.